लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू. दिवसाला 50 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे डीबीटी होत आहे. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. तर ई-केवायसीची करत असताना चुकीचं ऑप्शन निवडलं, त्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिली. तटकरेंची माहिती. दिवसाला साधारणपणे 25 लाख, 30 लाख, 50 लाख पर्यंत डीबीटी होत असतो आणि अशा पद्धतीने ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महागाई भत्ता 55% 58% आहे. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधान परिषदेत घोषणा पाहिला. शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जुलै 2025 पासून 3% अशी वाढ म्हणजे 55% ते 58% अशी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मोबाईलमधील ऑनलाईन गेम्सवरती बंदी घाला. भाजपचे आमदार निरंजन डावखर यांची विधान परिषदेत लक्षवेधी पाहायला मिळते. शालेय मुलांच्या मोबाईलमधील वाढत्या स्क्रीन टाईमबाबत चर्चा करण्यात आली. मुलांच्या मानसिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्यावर घातक परिणाम देखील पाहायला मिळतात. गेमिंग ॲप्स आहेत की ज्याच्या प्लॅटफॉर्म्सवरती मुलांवरती एक प्रभाव होत असेल, कारण हे जे प्रोप्रायटर आहेत जे असे गेम्स तयार करतात ती विकृती आहे आणि अशा विकृत लोकांवरती कारवाई ही शासनाने केलीच पाहिजे. पुणे शहरामध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या गुजर निंबाळकरवाडी ग्रामपंचायत बँक खात्यामधून भ्रष्टाचार झालेला आहे. ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून जिल्हा परिषदेच्या विकास निधीमध्ये भ्रष्टाचार झालाय. वसंत मोरेंनी हा आरोप केलाय. वसंत मोरेंच्या त्यावेळेचे सरपंच आणि आत्ताचे भाजपचे नगरसेवक व्यंकोजी खोपडेंवर हा आरोप पाहायला मिळतो. कुठल्याही ग्रामपंचायतीला चेक स्वरूपामध्ये व्यवहार करता येत नाही. ह्या प्रत्येक चेकवरती आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व्यंकोजी मारुती खोपडे हे सरपंच गुजर निंबाळकरवाडी यांची सही आणि ग्रामसेवक विशाल निकम यांची सही, ह्या दोघांच्याही सह्यांनी हे चेक दिले गेले. शहरातील प्रत्येक बांधकामावर आता लो कॉस्ट सेन्सर बसवणं बंधनकारक असणार आहे. लो कॉस्ट सेन्सर डॅशबोर्ड पुणे महापालिकेत असणार आहे. महापौर मंजुषा नागपूर यांनी ही माहिती दिली. बांधकामं चालू आहेत, कन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट्स असतील तर कन्स्ट्रक्शन साईटवरती लो कॉस्ट सेन्सर्स त्या बिल्डर्सने लावायचे. प्रदूषण वाढलं त्या ठिकाणी तर ते फ्लॅश होणार आपल्या डॅशबोर्डवरती. आपण आज एक डॅशबोर्डचं लॉन्चिंग केलंय. मालेगाव महापालिकेमध्ये नमाज पठण करणं या चुकीचं काय? जशी तुमची पूजा करता तशी त्यांनी नमाज पठण केली. काँग्रेसच्या अमीन पटेल यांची प्रतिक्रिया. प्रकरणात जातीय रंग देण्याची गरज नाही, अमीन पटेल यांचं आवाहन. नमाज पडली हे राजकीय मुद्दा होऊ शकतच नाही. हे माझा मताने हे मुद्दा नाही. आता अनेक ऑफिसेसमध्ये आपण पूजा बघतो, पूजा होते. काही 4 लोक गेले होते, रमजानचा माह आहे, त्यांना नमाज पडायची वेळ होती, त्यांना नमाज पडलं. याच्यामध्ये काही मोठा त्याने अपराध केलेला नाही. बारामतीमधील नटराज कला दालनामध्ये दिवंगत अजितदादांच्या दुर्मिळ आणि भावस्पर्शी छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. योगेंद्र पवारांनी छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयासाठी आता 136 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. प्राणी संग्रहालयाचं आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. राज्यात वर्षभरामध्ये 41 वाघांचा मृत्यू झालाय. वनमंत्री गणेश नाईकांची विधानसभेत ही माहिती आहे. 28 वाघांचा नैसर्गिक, 8 वाघांचा अपघाती, 4 वाघांचा विजेचा शॉक लागून तर 1 वाघाचा शिकारीनं मृत्यू झाल्याची गणेश नाईकांची माहिती आहे. यवतमाळच्या वनीमध्ये आलिशान दुमजली घरामध्ये बनावट दारू बनवण्याचा कारखाना सापडलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली. लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बनावटी दारूचा 36 पेट्या, स्पिरिटचे ड्रम आणि 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आमरण उपोषण आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शक्तीपीठाला हेक्टरमध्ये जमीन मागतायत. आम्ही तर नाही का इंचमध्ये सुद्धा जमीन देत नाही, म्हणजे देणारच नाही. तर तुम्ही किती डोकं फोडून घ्या, काय करा. तुमची ही विकासाची भाषा, शक्तीपीठ डेव्हलप करून विकासाची भाषा आमच्या लक्षात येत नाही अजून देखील. मका आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरूच आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उपोषण आहे. 3 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. रायगडच्या पेनमधील वडखळमध्ये सिमेंट मिक्सर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. JSW कंपनी समोरील मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पुलावर अपघात झाला. अपघातामध्ये नवविवाहित पतीचा जागीच मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी झाली. धुळे महापालिकेनं माझी वसुंधरा योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीमधून महापालिकेत सोलार प्लांट बसवलेत. महापालिकेच्या इमारतीला लागणाऱ्या वीज बिलामध्ये 50% बचत होणार आहे.
साताऱ्यामध्ये महिला काँग्रेसकडून जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून तात्काळ पाठपुरावा केला जाणार आहे. काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष सुषमा घोरपडेंची ही माहिती आहे. अमरावतीमध्ये मराठी शाळा वाचवण्यासाठी SIFच्या नेतृत्वामध्ये विद्यार्थी रस्त्यावर आहेत. हातात संविधान घे शाहू फुले आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पाहायला मिळतो. पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातानं ज्येष्ठाला लुटलेला आहे. पुणे सातारा महामार्गावरील ससेवाडीतील घटना आहे. वृद्धाची फसवणूक करत 5 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.